नागपुरातील इंजिनिअरिंगला असलेल्या विद्यार्थ्याने जन्मदात्या आईवडिलांची हत्या केल्याची घटना घडली। नागपूरमध्ये इंजिनिअरिंग असलेल्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यास सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खसारा परिसरामध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मागील महिन्यातील 26 डिसेंबरची ही घटना आहे। घरात दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस आली। लीलाधर डाकोळे आणि अरुणा डाकोळे असे मृत आईवडिलांचे नावे आहेत। उत्कर्ष डाकोळे असे हत्या करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे। लीलाधर डाकोळे करोडी थर्मल प्लांटमध्ये टेक्निशियन होते, तर आई अरुणा डाकोळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या। आरोपी उत्कर्ष 6 वर्षांपासून इंजिनिअरिंग शिकत होता, मात्र त्याचे काही पेपर बॅक राहिले होते। वारंवार नापास होत असल्याने आईवडिलांनी त्याला दुसरे शिक्षण घेण्याकरिता सांगितले, तसेच इतर काही करण्याकरता आग्रह करत होते, मात्र त्यामुळे त्याची नाराजी होती। आई बाबांसोबत त्याचे खटके उडत होते। याच रागातून 26 डिसेंबरला दुपारी 1 वाजता आईची हत्या केली। संध्याकाळी 5 नंतर वडील घरी आल्यावर चाकूने वार करत वडिलांची देखील हत्या केली। दरम्यान उत्कर्ष कोणती नशा करत होता का याचाही तपास पोलीस करत आहेत। वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने बहिणीला आई वडील मेडिटेशन करिता बेंगळुरूला गेल्याचं सांगितलं। बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर ही घटना उघडकीस आली। मुलाने जन्मदात्या आई वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच भीती पसरली। दोघांच्या मृत्यूने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे।